नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहे आणि आपण आज जर पाहिलं तर कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आपण पाहिलं तर खासदार नरेश म्हस्के असतील किंवा शिवसेनेकडून कोकणवासियांसाठी अतिरिक्त आरक्षण खिडकीचा या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ होणार आहे। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, गटनेते स्वतः पवन कदम असतील या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। मोठा शुभारंभ जो आहे तो कोकणवासियांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे असेल किंवा आजूबाजूच्या MMR रिजनमधनं अनेक मुंबईकर असतील, चाकरमानी असतील, हे कोकणासाठी गणपतीसाठी असतील किंवा गौरी गणपतीसाठी असतील, हे गावाला जात असतात आणि ह्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आपण पाहिलं तर खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते जे आहे या आरक्षण खिडकीचा या ठिकाणी आज शुभारंभ होणार आहे। नक्कीच या अतिरिक्त आरक्षण खिडकीचा लाभ जो आहे तो कोकणवासियांना होणार आहे। मोठी बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल की कोकणकरांसाठी या आरक्षण खिडकी या ठिकाणी आपण पाहतोय। सर अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि गणपती बाप्पा नक्कीच आपण पाहिलं तर राज्यभरात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच पावसामध्ये प्रत्येक कोकणवासियाला ओढ असते ती गणेशोत्सवाची आणि याच गणेशोत्सवासाठी एक मोठं बक्षीस मानावं लागेल, गिफ्ट मानावं लागेल। हे शिवसेनेकडून आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिरिक्त आरक्षण खिडकीचा या ठिकाणी शुभारंभ पार पडलाय। मोठ्या थाटामाटामध्ये हे शुभारंभ जो आहे तो खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडलाय। साईडला इकडे आहे आता इकडे थोडी इकडे आपला हे करायचं लांब पुढे मीडियावाले आपण जर पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे असेल किंवा MMR रिजन असेल, येथून अनेक चाकरमानी जे आहेत ते गणेशोत्सवासाठी गावाला जात असतात। त्यांची उत्तमरित्या सोय हवी असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये अतिरिक्त आरक्षण खिडकीचा या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के उपस्थितीत त्यांच्या हस्ते जे आहे ते शुभारंभ झालेला आहे। मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल की प्रसन्न पुढे
केतन काका आहे लवकर असं मागे म्हणजे सगळे या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक कोकणवासियांकडून खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. महत्त्वपूर्ण किंवा आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल की गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी जे आहेत ते कोकणामध्ये जात असताना त्यांची उत्तमरित्या सोय व्हावी, त्यांना कुठल्याही तिकीट आरक्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारची गैरसोय न होण्याकरिता या ठिकाणी महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते शिवसेना असेल किंवा खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अतिरिक्त आरक्षण खिडकीचा या ठिकाणी शुभारंभ जो आहे तो आताच पार पडला आहे. मधून बाजूला म्हणतात संपूर्ण आपण पाहिलं तर कोकणवासी आहे, चाकरमानी आहे, त्यांच्याकडून जे आहे ते खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार केला जातोय. कुठेतरी आनंदाची बातमी आहे. त्या ठिकाणी संपूर्ण कोकणवासियांसाठी म्हणले जाते की प्रत्येक चाकरमानी जो आहे तो त्याला पावसानंतर ऊन असते ती गणेशोत्सवाची आणि याच गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक चाकरमानी जो आहे तो कोकणामध्ये जात असतो. झाली ना तिथे थोडी आपले 2 रुपये कोणाला द्यायचे, दुसरे 2 कोणाला 6 मध्ये द्यायचं आणि तिकडे द्यायचं. हे 2 मिनिट थांबा सर्वांनी, हे ऐका सर्वांनी. नक्कीच या ठिकाणी खासदार साहेब काय सांगाल, आपल्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षण खिडकीचा शुभारंभ झालाय, काय भावना आहेत? ठाणेकर कोकणवासियांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. गौरी गणपती हा कोकणवासियांचा खूप जास्तीत जास्त कोकणवासीय गावाला जात असतात आणि तिकीट हा फार मोठा बुकिंग करणं हा फार मोठा कष्ट असे त्यांना भोगावे लागतात. लाईन्स असतात, रांगा 2-2, 4-4, 5-5 तास लाईनीत उभं राहावं लागतं. सगळ्यांनाच ऑनलाईन जमत नाही आणि एकंदरीत ज्या असलेल्या खिडक्या त्यामुळे ती लाईन संपत नाही म्हणून अतिरिक्त खिडक्या आपण 2 दालन या ठिकाणी आपण रेल्वेकडे पाठपुरावा करून गेले 2-3 वर्ष आपण त्या सुरू केलेल्या आहेत. यावर्षी सुद्धा 2 अतिरिक्त खिडक्या आपण सुरू केलेल्या आहेत बुकिंग करता, जेणेकरून जास्त तात्काळात त्या तिकीट काढण्याकरता उभं राहता लागणार नाहीये आणि सोपं काम होणार आहे.
मी खासदार झाल्यापासून अनेक कामं रेल्वेच्या पाठपुरावा करून करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. कोकणवासियांसाठी आणखी एक खुशखबर आहे की ट्रेन नंबर 12133, ट्रेन नंबर 12431 राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12201 गरीब रथ एक्सप्रेस आणि मंगलोर एक्सप्रेस जी सावंतवाडीला थांबत नव्हती, ती तत्वतः आपण पाठपुरावा केला. त्यामुळे मंगलोर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस ही सावंतवाडीला थांबणार आहे. रेल्वे प्रशासनाने तत्वतः त्याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरात लवकर ती प्रोसिजर पूर्ण होऊन ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी थांबणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या गाडीचा लाभ घेता येईल. कारण बऱ्याचशा गाड्या सावंतवाडी स्टेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या गोव्याला जाऊन थांबतात आणि यामध्ये प्रवास करणारी लोक ही कोकणातली जास्त असतात आणि मग कोकणातल्या लोकांना फायदा व्हावा आणि याकरता या तिन्ही गाड्या आपण सावंतवाडीला थांबवतोय. काही दिवसातच त्या थांबायला सुरुवात होईल. त्यांना तत्वतः मंजुरी मिळालेली आहे. अनेक गोष्टी आहेत. सावंतवाडी स्पेशल ट्रेन करता सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि मला वाटतं या सर्व ज्या काही आपण प्रयत्न आहेत त्यांना यश मिळेल. कोकण रेल्वे सुद्धा रेल्वेने ताब्यात घ्यावी याकरता सुद्धा आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत, जेणेकरून तिकीट दर कमी होईल. हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. रेल्वे स्टेशनमध्ये पण आपण पाहताय सुधारणा सुरू आहेत. यावर्षी ठाणा रेल्वे स्टेशनमध्ये जे पाणी तुंबायचं मायक्रो टनल आपण केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबत नाहीये. एक्सिलेटरची कामं सुरू आहेत, शौचालयाची कामं सुरू आहेत आणि लोकांना, प्रवाशांना सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. नक्कीच अजून काही कोकणवासी आहेत. कोकणातले तुम्ही चाकरमानी आहात, गणेशोत्सवासाठी गावाला जात असतात. महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते शिवसेना आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. अतिरिक्त आरक्षण खिडकीच्या ठिकाणी शुभारंभ झाला. किती महत्त्वपूर्ण असेल हा निर्णय? खरं म्हटलं तर या भव्य कार्यक्रमामध्ये आदरणीय म्हस्के साहेबांचं कौतुकपर अभिनंदन करतो. कारण अशासाठी की कोकणवासियांचे अडचणीचे प्रश्न जे आहे, जे तिकीट काढण्याचे प्रश्न असेल, लाईन लावून तिकीट काढणं हे सर्वसामान्यांना परवडत नाही आणि तो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून म्हस्के साहेबांनी आज ह्या खिडकीचं उद्घाटन केलं. खरं म्हटलं तर खऱ्या अर्थाने आज त्यांचं आम्ही आदरपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो कोकणवासियांच्या वतीने. म्हस्के साहेब, आपण एक काम करा की कोकणासाठी जे रेल्वे प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची हाईट किंवा त्याच्यामध्ये शेडिंग जे आहे ते बांधलेले गेलेले नाही, तर त्याच्यावर आपण कृपया लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे आता नुकताच तुम्ही सावंतवाडी टर्मिनलचा मुद्दा उपस्थित केला. सर, टर्मिनल खऱ्या अर्थाने जर कार्यान्वित झालं तर कोकणासाठी अतिरिक्त गाड्या तिथून सोडल्या जातील. कोकणासाठी तिथे एक पार्किंगसाठी एक शेडिंग तयार करता येईल. कोकणासाठी जर सावंतवाडी टर्मिनल खऱ्या अर्थाने कार्यान्वित झालं, कोकणासाठी खरी भरभराट होईल, कोकणासाठी प्रगती होईल. म्हणून आपण सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला जास्तीत जास्त महत्त्व द्या, जेणेकरून कोकणवासियांसाठी एक सकारात्मक पाऊल उचललं जाईल असे मी आशा बाळगतो. धन्यवाद. नक्की म्हणजे सर, आरक्षण खिडकी कमी होती, त्यानंतर महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. तिकीट मिळत नव्हतं, अनेक वेळ 2-2 तास 3-3 तास लोक उभे होते. किती महत्त्वपूर्ण ठरलं जातं या? माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि माननीय संसदरत्न आपले लोकप्रिय खासदार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आज आम्हाला या 2 अतिरिक्त खिडक्या गेल्या वर्षीपासून मिळत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आमची जी परवड होत होती तिकीट मिळण्याबाबत ती अंशतः थांबलेली आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला आता तिकीट चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. जे पहिले नंबर आहेत त्यांना तरी मिळतातच, पण बाकीच्या ज्या दुसऱ्या गाड्या त्यांना सुद्धा लोकांना मिळत आहेत. त्याच्यामुळे होणारी जी धावपळ होती ती थोडीफार कमी झाली आहे आणि म्हस्के साहेबांचं आम्हाला जे वेळोवेळी जे सहकार्य लाभतंय त्यासाठी आम्ही समस्त कोकणवासी गणेश भक्तांच्यातर्फे म्हस्के साहेबांचे आभार व्यक्त करतो. तसेच आम्हाला कुलकर्णी सरांचे सुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभतं, त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला खूप पत्रव्यवहारासाठी मदत होते, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि ठाणे रेल्वे स्थानकापासून सावंतवाडी रेल्वे स्थानकापर्यंत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने धर्मवीर एक्सप्रेस चालू करण्यात यावी अशी मागणी आम्ही माननीय नरेश म्हस्के साहेबांना करतोय आणि त्याचा पाठपुरावा करा ही साहेबांना विनंती आहे. धन्यवाद. सर, काय सांगा शुभारंभ या ठिकाणी अतिरिक्त आरक्षण खिडकी पार पडली? नक्कीच अतिरिक्त खिडक्या वाढल्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यात फायदा होणार आहे. पण त्याचबरोबर कोकणात ज्या गाड्या मर्यादित असल्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळायला अडचणीच होतात. त्यामुळे
त्या कायमस्वरूपी वाढीव गाड्या महाराष्ट्र मर्यादित सुरू होण्यासाठी संसदरत्न खासदार श्री नरेश म्हस्के साहेब प्रयत्न करतील, तसं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचसोबत ज्या गाड्या कमी डब्यांनी चालतात त्या गाड्यांना कायमस्वरूपी डबे वाढवले तर आहेत त्याच गाड्यांमध्ये जास्त प्रवाशांची वाहतूक करता येईल, म्हणून आम्ही त्यांना वंदे भारत एक्सप्रेसला 8 ऐवजी 20 डब्यांचा रेक देण्याची मागणी करायला सांगितलेली आहे. त्याचाही ते पाठपुरावा करणार आहेत असं आश्वासन दिलंय. आणि 2020 पासून मध्य रेल्वेने अचानक दिव्यापर्यंत मर्यादित केलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर सुद्धा पूर्ववत दादर स्थानकात येण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जे प्रयत्न केलेत त्याला आणखी जोरकस पाठपुरावा नरेश म्हस्के साहेब करतील असा आम्हाला विश्वास आहे. या सर्व गाड्या व्यवस्थित पूर्ववत मुंबई ते सावंतवाडीपर्यंत सुरू झाल्या तर सर्व कोकणवासियांना, सर्व तालुक्यातल्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी आम्ही म्हस्के साहेबांकडे पाठपुरावा करतच राहू आणि तेही पुढे रेल्वे मंत्र्यांकडे हा विषय मांडतील आणि लवकरात लवकर त्या सर्व अडचणी सर्व त्या सोडवून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यात मदत होईल. धन्यवाद. संसदेमध्ये खासदार नरेश म्हस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील यांनी आवाज उठवला होता की अनेक गाड्या ज्या आहेत त्या कोकणामध्ये थांबवायच्या, गोव्याकडे काढवत्या किंवा खाली काढवत्या. तर 3 गाड्या ज्या आहेत त्या सावंतवाडीला स्टॉप देण्यात आलेल्या काही होत्या, तसंच अन्य गाड्या आहेत त्यांना. तरी महत्त्वपूर्ण असं वाटतं की कोकणकरांसाठी त्या गाड्या देखील उपलब्ध होतील आणि सुखकर हा प्रवास होईल. काय वाटतं? नक्कीच कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून आपण आताही आजपर्यंत जर एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर महाराष्ट्रासाठी गाड्या कमी आणि इतर राज्यांची सोय जास्त असाच हा प्रकार सुरू होता. त्यातच सावंतवाडी स्थानकात कोरोनापूर्वी थांबणाऱ्या राजधानी आणि गरीबरथ एक्सप्रेस त्या गाड्यांचा थांबा 2020 पासून रेल्वे प्रशासनाने काढून घेतला. प्रवासी नाहीत असं कारण दिलं होतं, परंतु कोकणात प्रवासी नाहीत हे कारण पटण्यासारखं नव्हतं. त्यामुळे सलग 6 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी यांच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींकडे वारंवार हा विषय मांडला गेला होता. त्याला म्हस्के साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील मदत केली आणि हे आता 2 थांबे पूर्ववत झालेले आहेत. आणि मुंबई मँगलोर एक्सप्रेस जी मुळात सुरूच झाली होती कोकण कन्या एक्सप्रेसवरचा भार कमी करण्यासाठी, तिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वी एकही थांबा नव्हता. नंतर बराच पाठपुरावा केल्यानंतर कणकवलीत थांबा दिला गेला होता, परंतु दक्षिण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत हा थांबा मिळावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. फक्त रेल्वे मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. आता लवकरात लवकर प्रत्यक्ष प्रवाशांना त्याचा लाभ कधी मिळतो याकडे सर्व प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी कोकणवासी होते, त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कुठेतरी महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते खासदार नरेश म्हस्के किंवा शिवसेनेकडून या ठिकाणी कोकणवासियांना देण्यात आलेलं आहे. कोकणवासी या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आपण जर पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे असेल किंवा MMR रिजनमधून प्रत्येक चाकरमानी जो आहे तो कोकणाकडे गणेशोत्सवासाठी जात असतो आणि त्याचा प्रवास जो आहे सुखकर व्हावा, आरक्षण खिडक्यांमध्ये त्यांना योग्यरित्या वागणूक मिळून कमीत कमी वेळ आहे जो तो त्या आरक्षण खिडकीसाठी तिकीट काढण्यासाठी मिळावा आहे. नक्कीच जे आरक्षण खिडक्या ज्या आहेत त्या आता चाकरमान्यांसाठी चालू झालेल्या आहेत. कुठेतरी महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते शिवसेना आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून उचललं गेलेलं आहे. आपण जर पाहिलं तर कोकणात जाणाऱ्या अनेक ट्रेन ज्या आहेत त्या पुढे गोवा आणि खाली जात असतात. त्यानंतर आता 3 गाड्या ज्या आहेत त्या सावंतवाडी रोड ह्या स्टेशनला जे आहे तो स्टॉप देण्यात आलेला आहे. हा देखील महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते संसदेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे असतील किंवा नरेश म्हस्के असतील यांच्या माध्यमातून उचलला आलेला आहे. तो हे देखील महत्त्वपूर्ण कोकणवासियांसाठी ठरलेला आहे. सर तरी आनंद जो आहे तो प्रत्येक कोकणवासीयांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते शिवसेनेकडून असेल किंवा खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून जे आहे ते संपूर्ण
मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणी रिजनसाठी या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल तिथे अनेक चाकरमानी जे आहेत ते कोकणात राहत असतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आले सगळे हे हो ते कुलकर्णीला पेपर द्या ना मला आमचे दिसले पाहिजे गाण्यांची नावं. हां सर रेडी रोले सर कोकणवासियांना दरवर्षी मोठा फटका बसत असतो, हाल होत असतात कोकणाकडे जाण्यासाठी आणि यासाठी त्यांना तिकीट अवेलेबल व्हावेत यासाठी 2 खिडक्या अतिरिक्त ज्या आहेत याचं उद्घाटन आपण केलेलं आहे. कशा प्रकारे याचा फायदा कोकणवासियांना प्रवाशांना होणार आहे? आपणास माहीत आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासी हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एकमेव म्हणजे रेल्वे.
सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आजसुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत ह्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना ठाणेकरवासियांना मिळणार आहे. ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती. त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळात उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळात उभं राहून देखील त्यांना तिकीटं मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी आपण करणार. मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे. कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील. ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागणी आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे. अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे. आणखी जागा उपलब्ध नाही आहे आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्गसुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल. कारण अतिरिक्त गाडी सोडणं हा फक्त विषय नसतो, तर त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते. सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाही आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात. त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने एक्सप्रेस कोकणवासियांनी ठाण्यातनं सुरू करावी अशी मागणी कोकणवासियांनी केलेली आहे. संघटनेने मागणी रास्त आहे. आपण तशा पद्धतीची मागणी सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे, परंतु कारशेड आणि याची व्यवस्था सुरू झाली तरच आपल्याला ठाण्यापासून गाडी सोडता येईल. नवीन स्टेशनचे सुद्धा आपण वाट पाहतोय. नवीन स्टेशनचं काम दोन्ही बाजूचं काम सुरू झालेलं आहे. नवीन स्टेशनला सुद्धा गती येईल आणि त्यानंतर काही या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करता येईल. सर, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे जे काही आमदार खासदार फोडत आहेत हे पैसे देऊन फोडत आहेत, त्यांच्या दरेगावातला हा पैसा नाहीये, तर मिसिंग लिंक किंवा अनेक प्रोजेक्ट यांच्यातनं लुटलेला हा पैसा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना दिवसा ढवळ्या रात्री स्वप्नी एकनाथ शिंदेच त्या ठिकाणी दिसत आहेत, परंतु एवढे घाबरलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या संदर्भात, त्यामुळे सातत्याने एकनाथ शिंदेंचा ताहू फोडतायत. संजय राऊत यांनी प्रथम आपल्याला लोक सोडून का जात आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे की जो बाळासाहेबांचा पक्ष आहे त्याचे विचार तत्व यांनी सोडलेली आहे, संपवलेली आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचे सल्ले इतरांना देत आहेत, मग हे का नाही जाणार हा पदाधिकाऱ्यांच्या मनात हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. काँग्रेसमध्ये जाण्या अगोदरच आपण आपल्या समविचारी पक्षामध्ये जावं ही प्रत्येक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मनात या गोष्टी येतात आणि म्हणून
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करतात. सिद्धिविनायक मंदिराबाबत ज्या काही विधान परिषदेमध्ये जे काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थित सांभाळलं होतं, डायलिसिस सेंटरसाठी आम्ही निधी मंजूर केला होता, मात्र आता सत्ता बदललेली आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले असतात, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा तरच आम्ही तुम्हाला हा निधी उपलब्ध करून देऊ. हे बघा संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतोय की एकनाथ शिंदेवरती चुकीचे आरोप करणं हा त्यांचा एकमेव धंदा आहे. सकाळी उभं राहायचं आणि भुंकायचं हा एकमेव काम आहे. शिंदे साहेबांनी काल विधान परिषदेमध्ये आरोप केलेला आहे. नसेल तर स्पष्टीकरण द्या. साहेबांनी आरोप केलेला आहे, जो आरोप ज्या टीका टिप्पणी एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलेले. आता जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या सवंगड्यांनी हे आरोप केले होते, द्या स्पष्टीकरण. तेव्हा ती सवंगडी चुकले होते हे तुम्ही म्हणा ना, तुम्ही स्पष्टीकरण द्या. केवळ चुकीच्या गोष्टींच्या वल्गना करू नका. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत यांनी कोण मुख्यमंत्री होईल याची काळजी करण्यापेक्षा पुन्हा स्वतः खासदार कसे बनतील याची काळजी त्यांना आहे आणि त्यामुळे ही सर्व वक्तव्य येत आहेत त्यांच्याकडून. त्यांना मला असं कळलेलं आहे की त्यांच्याकडे तर संख्या नाही राज्यसभेवर निवडून येण्या इतपत, परंतु राहुल गांधी यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की शरद पवारांचा पक्ष जर तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन केलात तर तुम्हाला आम्ही राज्यसभेची खासदारकी देऊ. आणि याकरता त्यांनी पवारसाहेबांना सल्ला दिलेला आहे, सूचना केलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सुपारी वाजवण्याचं काम ते करतायत. सर, पुन्हा एकदा फोटो व्हायरल झालेले आहेत. ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सुरू होणार आहे, काय सांगाल या संदर्भात? मी तुम्हाला सांगतोय ना की आगे आगे देखो होता है क्या. संजय राऊत सुद्धा राहतील की नाही मला शंका आहे, कारण ते खासदार होण्याकरता कदाचित राहुल गांधी यांचं नेतृत्व ऑलरेडी त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर ते उभे राहिलेले आहेत, त्यामुळे कदाचित ते पण जातील. पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त त्या पक्षामध्ये कोणच उरणार नाही, शिल्लकही राहणार नाही. सर, रामरक्षा उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरला जाणार आहेत. ठाण्यामध्ये देखील आज रामरक्षा आणि महाआरती होते, काय सांगाल? रामरक्षा हा प्रकार काय आहे, रामरक्षा कशाला म्हणतात आणि कधी यापूर्वी ठाण्यात आंदोलन करणारे आहेत त्यांनी कधी रामरक्षा वाचले का, कधी पुस्तक उघडून पाहिलंय का? आणि रामरक्षा संदर्भात दादरमध्ये जे प्रदर्शन केलं ते आपण पाहिलेलं आहे की रामरक्षा वाचता सुद्धा येत नाहीये. आता त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणार की ज्यांनी हनुमान चालिसा आणि रामरक्षा म्हणणाऱ्या खासदारांना आत टाकलेलं आहे, त्यांच्या घरावरती हातोडा फिरवलेला आहे, ज्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहण्यास नकार दिलेला आहे, त्याला थोतान म्हटलेलं आहे, त्यांनी रामाचं नाव घेणं आणि ज्यांनी रामाला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अशा हिरव्यांच्या उंबरठे ही झिजवतायत आणि कंबरवरती करून मशिदीमध्ये जाऊन नमाज पडतायत. अशांनी रामाचं नाव घेणं योग्य नाहीये आणि त्यांना ते शोभत नाही. रमेश मात्रे डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणानंतर विरोधकांनी आपल्या पक्षावर देखील मोठी टीका केलेली आहे. पक्षाकडनं नेमकी काय कारवाई होणार आणि कधी होणार असा प्रश्न, कारण कारणे दाखवा नोटीस तयार केली. बघा, रमेश मात्रे ह्या प्रकरणामध्ये पक्षांनी योग्य ती कारवाई करायचा शब्द दिलेला आहे. कोणी त्यांचं समर्थन केलेलं नाहीये. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि ज्यांनी जे कोण टीका करतायत त्यांचा इतिहास तुम्ही बघा. रमेश म्हात्रेंनी काही दरोडा घालण्याकरता कोणाला दमदाटी नाही दिलेली आहे, त्यांचं चुकलेलं आहे. परंतु जे काही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट असू द्या, आणखी कोण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते डोंबिवलीमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करतायत, याच रमेश म्हात्रेंना तुम्ही तुमच्या पक्षात असताना महापौराचा उमेदवार म्हणून तुम्ही संधी दिली होती, स्थायी समितीचे सभापती बनवले होते, सभागृह नेते बनवले होते, आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं, महापौराचं तिकीट दिलं होतं, 30 वर्ष
ते नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना तिकीट दिलं तेव्हा रमेश म्हात्रे वाईट नव्हते का? तेव्हा तुमचे डोळे झाकले गेले होते का? तेव्हा ते चांगले होते. आता त्यांच्याकडनं चूक घडलेली आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करणं योग्य नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठीशी घातलेलं नाहीये. सर, रमेश म्हात्रे यांचा मुलगा फरार आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने अवैधरित्या सातबारे घेतलेले आहेत बघा, असं ज्यांनी ज्या काही गोष्टी केल्या असतील, चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल. शेतकऱ्यांचं 50,000 जे कर्जमाफी आहे, 2 लाख कर्ज माफ झालेलं आहे. 2026 आणि कर्ज भरण्याची अट दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या एवढी कोतेवृत्ती आहे, संजय राऊतांची कोतेवृत्ती आहे. काल एवढा मोठा निर्णय विधान परिषदेमध्ये माननीय देवेंद्रजींनी जाहीर केला. आज त्यांचं साधं त्यांनी कौतुक नाही केलं, अभिनंदन सुद्धा केलं नाही. शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे सरकार सर्वसामान्य माणसाकरता काम करत आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. सर, झाड पडण्याच्या घटनेमुळे गंभीर जखमी महिला खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यांच्याशी मागणी आहे की आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा ते करत आहे. झाड पडल्यामुळे ज्यांना महानगरपालिकेच्या चुकीमुळे किंवा महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जर काही कोणाला दुर्घटना घडली असेल तर त्यांना ठाणे महानगरपालिकेने सर्वांना एक न्याय या दृष्टीने त्यांना मदत करावी. एक खासदार म्हणून मी आजच माननीय आयुक्त आणि महापौरांना पत्र देणार आहे की सगळ्यांना तुम्ही ज्या पद्धतीत खूप चांगलं काम आमची मंडळी करतायत आणि सगळ्यांना आपण मदत करावी.